सुप्रसिद्ध मराठी अभिनेते जयराम हार्डीकर यांचे ऐन तरुणात दुर्दैवी निधन झाले। त्यावेळी त्यांच्या 2 छोट्या मुलींची जबाबदारी त्यांच्या बायकोवर आली। त्यांनी एकटीनेच त्या दोन्ही मुलींना मोठे केले। त्या दोघींतील एक मुलगी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनेत्री झाली आहे। जयराम हार्डीकर यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी मध्यमवर्ग कुटुंबातून येऊन स्वतःच्या हिमतीवर नाट्य आणि सिनेक्षेत्रात आपलं नाव कमावलं होतं। त्यांचे सिंहासन, 22 जून 1897 आणि सर्वसाक्षी हे चित्रपट गाजले होते। सिंहासन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी जयराम हार्डीकर नाटकानिमित्त दौऱ्यावर गेले होते। मुंबईला परतत असताना त्यांच्या नाटकाच्या बसला आग लागून त्यातच त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं। या अपघाताचा डिटेल व्हिडिओ आम्ही बनवला आहे। तो व्हिडिओ तुम्ही आय बटनवर क्लिक करून अथवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करून पाहू शकता। जयराम हार्डीकर यांचं लग्न शांभवी हार्डीकर यांच्याशी झाले होते। त्यानंतर त्यांना समिंद्रा आणि संजोत नावाच्या 2 मुली झाल्या। जयराम हार्डीकर यांच्या अकाली मृत्यूनंतर या मुलींचे संगोपन शांभवी यांनी एकट्यानेच केले। आता त्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत। एक मुलगी समिंद्रा हार्डीकर या सायकोलॉजिस्ट आहेत, तर दुसरी मुलगी संजोत हार्डीकर या अभिनेत्री झाल्या आहेत। अभिनेत्री संजोत हार्डीकर हिने सुरुवातीला दामिनी, आभाळमाया या अतिशय गाजलेल्या मालिकेत देखील काम केलं होतं। सावरखेडा एक गाव या गाजलेल्या सिनेमातही ती झळकली होती। इतकंच नाही तर तिने तरुण तुर्क म्हातारे अर्क सारख्या काही व्यावसायिक नाटकात देखील कामं केली आहेत। 20 मे 2003 रोजी मिलिंद रहाते यांच्यासोबत त्या विवाहबंधनात अडकल्या। 2013 साली त्यांनी लव्ह अँड लाईट नावाने स्वतःचं पुस्तक देखील लिहिलं आहे। हे पुस्तक तिचा खास मित्र अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं होतं। संजोतचं स्वतःचं YouTube चॅनल देखील आहे। सध्या यावर ती अनेक दैनंदिन व्हिडिओ शेअर करत असते।